सुशांत, आपण पाहतोय ही जी पोस्ट आहे याने बरीच खळबळ माजलेली आहे आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला नाहीये। धनंजय मुंडेंनी अजितदादांनी राजीनामा घेतलाय आणि त्याचा खुलासा उद्या होईल असा मोठा दावा त्या करताना पाहायला मिळतात। सुशांत, अगदी खरं आहे श्रद्धा. आपण जर बघितलं असेल तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरू होत आहे। उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आज चहापानाचा कार्यक्रम मात्र सकाळी सकाळीच करुणा मुंडे यांनी एक पोस्ट केलेली आहे। पोस्टमध्ये त्या म्हणाल्यात की धनंजय मुंडे यांचा राजीनामा खरं तर अजित पवार यांनी घेतलाय। आता आपण राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी म्हणाले ही फक्त चर्चा आहे, राजीनामा अद्याप दिलेला नाही। मात्र आपण पाहिलं असेल तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होते। वाल्मिक कराड खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आता जवळपास निश्चित झालेला आहे, मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी नक्कीच वाढलेल्या आहेत। अंजली दमानिया यांनी देखील काल म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी जर नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा, कारण आता सर्व चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे आणि वाल्मिक कराड नेमका कुणाच्या जवळ आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। त्यातच आज सकाळी करुणा मुंडे यांनी एक फेसबुकवर आणि त्यांच्या एक्स पोस्टवर खऱ्या अर्थाने पोस्ट केली की उद्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल। खरंच उद्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल का, की फक्त करुणा मुंडे यांनी हा फेसबुक आणि एक्स पोस्टवर केलेला आरोप आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। आता याबाबत अजित पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार आहेत हे बघावं लागेल, कारण संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आहे। जर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायचा असेल तर तो खऱ्या अर्थाने अजित पवार त्यांचे पक्षप्रमुख त्यांच्याकडे द्यावा लागेल आणि त्यानंतर तो राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला जाईल। त्यानंतरच खऱ्या अर्थाने तो राजीनामा स्वीकारला जातो। मात्र अद्यापही निश्चित असा कुठलाही राजीनामा आलेला नाही असं सांगितलं जातंय। मात्र आपण बघितलं असेल तर सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी श्रद्धा होते। अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हाच मुद्दा गाजणार आहे, कारण इतके दिवस झाले वाल्मिक कराड तुरुंगात आहे, तो आता मुख्य आरोपी आहे असल्याचं म्हटलं जातंय। तरी देखील धनंजय मुंडे राजीनामा का देत नाही, यावरूनच विरोधक देखील उद्या आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। आज विरोधकांची बैठक आहे, या बैठकीत देखील उद्याची रणनीती ठरणार आहे। मुख्य रणनीती हीच असणार आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी। अर्थात आता करुणा मुंडे यांनी जी पोस्ट केली आहे त्यामध्ये किती तथ्य आहे हे बघावं लागेल। मात्र आता अजित पवार त्यांच्या पक्षाचे प्रमुख काय निर्णय घेतात हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे श्रद्धा। नाही, बरोबर आहे सुशांत। उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस सुद्धा आहे आणि तेव्हा काय होतं याकडे आपलं लक्ष असेलच। आपण सगळे अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना देऊया।